आणि पुन्हा आहेत फीडबॅक अँड ॲडॅप्टेशन, तर याला अभिप्राय आणि अनुकूलन म्हणतात. ओके, तर जस्ट याकडे फोकस करा. मी फक्त सिम्पल वेमध्ये तुम्हाला सांगत आहे. ओके, आणि त्यानंतर तुमच्यामध्ये एम्पॅथी असायला पाहिजे. एम्पॅथी पण म्हणतात त्याला आणि इम्पॅथी पण म्हणतात. ओके, म्हणजे तुमच्यामध्ये सहानुभूती असायला पाहिजे इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिश स्पीकिंग शिकण्यासाठी. ओके, आणि त्यानंतर आहे ओपन माइंडनेस. ओपन माइंडनेस म्हणजे त्याला मोकळेपणा म्हणतात. ओके, म्हणजे इंग्लिश स्पीकिंग जर तुम्हाला शिकायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला ओपन माइंडनेस असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये मोकळेपणा असायला पाहिजे. तरच तुम्ही जे इंग्लिश कम्युनिकेशन तुम्ही कॉन्फिडेंटली शिकू शकाल. ओके, कारण जेव्हा तुम्ही माझ्यासोबत राहाल तरच तुमच्यामध्ये ओपन माइंडनेस येणार. फीडबॅक म्हणजे अभिप्राय आणि त्यानंतर पुन्हा ॲडॅप्टॅबिलिटी आहे. ॲडॅप्टॅबिलिटी म्हणजे अनुकूलता. हे जे दोन आहे फीडबॅक आणि ॲडॅप्टॅबिलिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. विदाउट फीडबॅक अँड विदाउट ॲडॅप्टॅबिलिटी सो यू कॅनॉट बी लर्न इंग्लिश कम्युनिकेशन अँड यू कॅनॉट बी स्पीक इंग्लिश व्हेरी वेल विथ अदर पर्सन. म्हणून तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि तुमचा फीडबॅक आहे तो माझ्यापर्यंत पोचवा. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.